नमस्कार, मी डॉक्टर प्रज्ञा. सध्या ऊन फार जास्त वाढलेलं आहे. त्यामुळं त्वचेची जळजळ, डिहायड्रेशन, स्ट्रोक या प्रकारचे आजार बळावतात कारण पित्त जास्त आहे. त्यासाठी काळजी घेताना बाहेर फिरताना सुती कपड्यांचा वापर करा. डोक्यावर टोपी असू द्या, सोबतच पाण्याची बाटली असणं गरजेचं आहे. स्टोव्हचा वापर करावा आणि वाळ्याची सरबतं, गुलाबाची सरबतं, आंब्याचं पन्ह, नारळ पाणी, कलिंगड, संत्री यांचा समावेश आहारामध्ये असू द्या. जिरं पाणी किंवा गुळ पाणी तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला शुगर असेल तर त्याचा विचार पण तुम्ही यासोबत करायला हवा. त्यानंतर तुम्हाला त्वचेची जी जळजळ होते कारण पित्तदोष वाढलेला असतो. पित्तदोष वाढल्याने उष्णता वाढते. उष्णता वाढल्याने त्वचेला घाम येतो. घाम आल्याने त्वचेचे विकार बळावतात. यासाठी तुम्ही लेप करू शकता. चंदन पावडर, गुलाब जल, मंजिष्ठा, उसी याचा लेपही लावू शकता. कोरफडीचा गर लावू शकता. ॲलोवेरा जेल लावू शकता. त्यामुळे थंडावा मिळतो त्वचेला. फार जळजळ होत असेल तर नारळाचं तेल लावू शकता. आणि पाण्याचा वापर जास्त करा. डिहायड्रेशन होऊ देऊ नका. पाणी तुम्ही व्यवस्थित पिताय ना हे दिवसभरात तुमचं लक्ष असू द्या. त्यानंतर बाहेरून आल्यानंतर चेहरा, हातपाय थंड पाण्याने धुवून घ्या. त्यामुळे बरं वाटू शकतं तुम्हाला. थंड आईस्क्रीम, थंड पेय, बर्फ घातलेले बाहेरचं पिणं टाळा. त्यामुळे सर्दी, खोकला या प्रकारचे आजार बळावू शकतात. आणि शीतकारी, शीतली यासारखं प्राणायाम तुम्ही केले तर शरीरातलं पित्त कमी होण्यासाठी त्यामुळे मदत होते. मसालेदार पदार्थ खाणं टाळा. गरम चहा, कॉफी, अल्कोहोल याचं सेवन टाळा. आणि